बायकांचे आवाज नाजूक का झालेत माहितीये? प्रत्येकीच्या घरात नळ आलाय त्यामुळं. ज्यावेळी चौकात नळ होता, हे ती वरच्या आळीची सिती आणि खालच्या आळीची गीती, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. त्या सितीनं घागर टिकली, या गीतीनं घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. मग सितीचा नवरा आला, त्यानं नळावर पाय दिला, पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना. पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना. तावा तावाना आली सुशी, त्याची धरली दाढी अन मिशी, काशी जागीच थोबाड वाशी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग ऐटीत आली राणी, 3 जणीची धरली येणी, मैना जागीच हातपाय तानी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आणि काय, आणि लई जणींची नाव आहे त्यात. तावा तावानं आली इमली, 4 चौघीनी धरून तिंबली, हौशीनं कुडामध्ये कोंबली ग आता बघा की काय माहोल असेल, काय वातावरण असेल. हा, आता तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी लहान असते ज्यावेळी चौकातले नळ होते आपल्या पिढीला. आपण ती शेवटचा टप्पा नाही का, शेवटची पिढी आपली, हे सगळं बघितलेली आपण. हे सगळं लाईव्ह WW बघितलेली शेवटची पिढी. हे आता नाही, आता शो नाहीत तसले. आता घरात हा पाणी नाही आलं त्याला सांगते जाऊन काय ते बघून येतो, तेच आपली ग्रामपंचायत, विषयच नाही. आणि म्हणून मन ठेवा पाण्यावानी, मनातल्या गाण्यावानी, गोडी गोडीनं भरा ग पाणी. आता झाल्यात बहिणी ग चांगुना, आता नळावर भांडत नाहीत ग. धन्यवाद. चला.